म्हणतात ते कुठं मिळतं? नाही तुम्हाला लई गरज आहे बघा त्याची. अहो कर्ज नाही मिळालंय ना, उद्या परवाकडे मिळून जाईल. त्याच्यासाठी एवढी चिडचिड. तुला माहितीये संजू कर्ज का नाकारलं आणि त्यामागे कोणाचा हात होता? तुम्ही आता दादासाहेबांशी आणखीन वाद नाही करणार. आता मला या घरात आणखीन वाद नकोयत, भांडणं तर बिलकुल नकोयत. एका अर्थी कळलं ते बरंच झालं म्हणा. असंही अडथळ्यांची शर्यत पार करायला आवडतं मला. शिर्क्यांनी कर्ज नाकारलं त्यावेळी वाईट वाटलं, पण का त्याचा विचार येत होता. आता कळलंय का, तर आगीवर अजून फुंकर मारल्यासारखं झालंय. वाह रे मेरे शेर. जाऊ दे, तुम्ही डोक्यात राग नका घालून घेऊ. मी गरमागरम जेवण करते तुमच्यासाठी. हा, खाऊन घ्या म्हणजे डोकं जरा शांत होईल. हवं तर मी माझ्या हाताने भरवते तुम्हाला. पण तू का करतेस हे? पुष्पाताई कुठे आहेत? अहो मी ते बेबी मावशींना प्रॉमिस केलतं ना, त्यांनी जर आठवडाभर त्यांचं डाएट व्यवस्थित पाळलं तर त्यांच्यासाठी आज जेवण मी करणार. अगं पण ती गारगोटीला गेलीये ना कुठल्या तरी सत्संगाला. हा मग मी शब्द दिला होता ना, शब्दावरनं मागे फिरू आहे? अजिबात नाही. मग सकाळच्या ट्रेनिंगचं काय? सकाळी चुकलं तर संध्याकाळी जाऊ. आई साहेबांना नाही आवडणार. मग स्वतःला दिलेला शब्द फिरवणार आहेस? नाही. आता एकच लक्ष. पोलीस सब इन्स्पेक्टर संजीवनी रणजित ढाले पाटील. कुठे गेली ती? हा, मायला स्वतःची नाही तर निदान स्वतःच्या डॅडीची तरी काळजी करायची. हा, पानमुंद्यात असताना सरळ होती, इथे येऊन बिघडली पोरगी. हो का? मग आमच्याकडे कशाला पाठवून दिली? वहिनी साहेब तुम्ही, आमची पोरगी कुठे? हा, कुठे ती कार्टी? ए बाहेर ये. अरे काय पोर खेळ लावला का इथं? मग दाखवतो, बाहेर दाखवतो. हो, कशा पहिला कारण्यात आरडतायचा? कल्याणी मापात राहायचं, हितच थांब. ए किरणिस्टिक पोरगी, हा पिकनिशे संजय बाहेर ये. काय हो, यावेळी काही करणार का नुसतंच बोलणार? नाही ते भुंकत असलेल्या कुत्र्यासारखं नको ना व्हायला. हो, भुकणारा कुत्रा नाही, फाडणारा शिव आहे हा नामदार पंजाबराव. अहो लाडाची म्हणून जपली, अंगावर खेळवली, खांद्यावर बसवलं तर आमच्यावरच. डॅडी कशाला ओरडताय एवढे? कशाला ओरडताय? वर थोबाड वर करून मला विचारतीयस? अगं तुझ्या पायी समधी महत्वाची कामं सोडून मला इथे यावं लागलं. नॉनसेन्स. पुरा शर्मिंदा केला आपल्या डॅडीला. शर्मिंदा? आणि मी जर शर्मिंदा व्हायचंच असेल ना तर ते तुम्हाला व्हायला पाहिजे, तुमच्या करणीमुळं. संजय नीट बोला, जीभ हसवून हातामध्ये देईन तुझ्या. आपल्या 750 एकर डोंगराची केस उभी, तिथं मला वहिनी साहेबांचा फोन आला. लाखो रुपयांचं नुकसान करून मला इथे यावं लागलं. नॉनसेन्स. वहिनी साहेब कुठे? आईसाहेब बाहेर गेलेत, आत्ता नाही भेटायच्या. बरं झालं, कुठल्या तोंडाने त्यांच्या समोर जाणार होतो. पण काय घे संजय, तुझी अक्कल काय शेण खायला गेली होती का? हा, हे बघ नीट ध्यानात ठेव, खानदानी माणसं कवा बी नोकरी करत नाही. आणि इथं या खानदानी माणसाची स्वतःचीच पोरगी नोकरी करणार, ती बी पोलिसात. अहो गप्पसा की जरा, जावई बापूंनी ऐकलं तर. हे बघ, इथं सगळ्यात मोठी आम्हीच आहे. आमच्यापेक्षा मोठं नाही तर कोणी, तेव्हा आम्ही गप्पा नाही बसणार. काय झालं?
मामासाहेब कधी आलात? काही महत्वाचं काम होतं का? नमस्कार करतो म्हणून. अंबाबाई भलं करो तुमचं. काय बोलत होता तुम्ही? अहो हेच की, आमची पोरगी आमच्या इज्जतीवर डाच आणतीये. हे बघा रणजितराव, तुमचं हे प्रोग्रेसिव्ह मॅटर ते पुणे मुंबईत ठीक आहे, पण इथे पानबुंद्यात आमची करोडोची इज्जत आहे, त्याला पट्टा लागू देणार नाही आम्ही. खानदानी माणूस आहे आम्ही, समजांमध्ये. ढाले पाटील खानदानी आहेत की नाही आहेत? मग हा आहेत की. अहो म्हणून तर बरोबरीने बसू दिलं ना आम्हाला. अहो खानदानी खानदानी, युवाई युवाई, तुमचे फादर आणि आम्ही. मी इतकी वर्ष नोकरी केली आहे, करत होतो, तरी सुद्धा मला जावई करून घेतलं तुम्ही. मग आता काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम आहे रणजितराव. अहो बी तुमचं नोकरी करणं आम्हाला पसंत नव्हतंच. हे बघा रणजितराव, तुम्ही पोलिसात होता म्हणून आमचे जावई नव्हता. आमचे परम मित्र शिवाजीराव ढाले पाटील यांचे सुपुत्र म्हणून आमचे जावई होता. हे बघा मामासाहेब, आई, तुला काय वाटतं? कल्याणे, खानदानी माणसाची खानदानी बायको आहे ती. तिला कळतात तिच्या मर्यादा. मला माझं उत्तर मिळालं. संजू, मी म्हणले होते की नाही तुम्हाला, आईसाहेबांनाच नाही, माझ्या आईला जरी कळलं ना तर. तरी तू जी काय करती त्याचा लय अभिमान आहे बघ मला. आई, संजय, खरंच पर वाईट फक्त एकाच गोष्टीचं वाटतंय बघ, की मी कधीच तुझ्या पाठीशी उभी राहू शकली नाही. पर खरं सांगू संजय, जेव्हा तू वर्दी घालून माझ्या समोर येशील का नाही, तेव्हा येता जाता तुला फटके देणाऱ्या या आईला असं वाटेल आपण एक लय मोठी लढाई जिंकलो. इमोशनल करती बघ तू. अगं नाही, आता आशीर्वाद नाही, आता